नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर.जे. कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, जसं की आपल्याला माहीत आहे की आपण मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपल्या या शोला 4 वर्षे पूर्ण केली आणि 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. या शोचा जो प्रवास होता तो खूप सुंदर आणि तुमच्या सुंदर सुंदर रचना ज्या होत्या त्या सुंदर रचनांमुळं खूप सुखद आनंदी असा प्रवास झाला आणि तुम्ही भरभरून या शोवर FM प्रेम करीत आहात. त्यामुळंच या 5व्या वर्षामध्ये पदार्पण करता आलं. आपल्या या शोला दर रविवारी अनेक मान्यवर जे आहेत ते रचना पाठवत असतात. आपल्या शोशी शेकडो कवी, कवयित्री, साहित्यिक मान्यवर जोडले गेलेले आहेत आणि त्या सर्वांच्या रचना आपण अल्टरनेटिव्हली म्हणजे काही शो गॅप ठेवून घेत असतो आणि अविरतपणे, अखंडितपणे आपण भरभरून असा या शोला प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि रेडिओ पुणेरी आवाज, आपल्याला माहीत आहे रेडिओ पुणेरी आवाज आणि तुमच्या रचना या फक्त महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत पोचलेल्या नाहीत, तर अगदी भारतातल्या विविध राज्यामध्ये आणि जवळपास 12 विदेशामध्ये सुद्धा आपला FM ऐकला जातो. तुमच्या सुंदर सुंदर रचना या श्रोते ऐकत असतात. आपले साहित्यिक मान्यवर त्या ठिकाणाहून रचना पाठवत असतात. त्यामुळे हा शो जो आहे तो बहरत जातो आणि या शोला 4 वर्ष पूर्ण झाली. 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. त्यावेळी एक आनंद या गोष्टीचा सुद्धा होत आहे की आपण हा शो अखंडितपणे चालू ठेवू शकलो. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की सातत्य राखणं हे खूप अवघड गोष्ट असते, परंतु कधीकधी काही तांत्रिक कारणाने असेल, काही वैयक्तिक अडचणीमुळे असेल, जेव्हा कधी हा शो रद्द झाला तेव्हा आपण सर्वांनी आवर्जून मेसेज करून आज शो नाही का, आज आमच्या रचना घेणार का, असे प्रश्न विचारले आणि हा शो पुढं चालू राहण्यासाठी आपण सतत शोशी जे आहेत ते जोडून राहिलात. त्यामुळं या शोचं जे पूर्णतः यश आहे ते तुम्ही सर्व साहित्यिक मान्यवर आणि जे आपले रसिक श्रोते आहेत, अर्थातच रसिक श्रोत्यांशिवाय आपल्या या शोला अर्थ नाही, तर त्यांना जातं. तर श्रोते हो, आज आपण विषयाचं कोणतंही बंधन दिलेलं नव्हतं आणि विषयाचं बंधन दिलेलं नसल्यामुळं आपले जे जगभरातले मान्यवर आहेत त्यांनी आपल्याला खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या रचना पाठवलेल्या आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत त्या रचना पाठवलेल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांवर रचना पाठवलेल्या असल्यामुळे हा शोला जो आहे ते वेगवेगळे म्हणजे सप्तरंग जे आहेत ते आज चढणार आहेत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती. काही तुमचे, काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आज आपण आपल्या या शोमध्ये हा शब्दांचा खेळ सजवणार आहोत. खूप सुंदर सुंदर रचना आलेल्या आहेत. त्या रचना सादर करण्यापूर्वी मी आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या एका चारोळीने करतोय आणि मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की तिचं माझं नातं म्हणजे रुणझुंत मधुर गाणं. तिचं माझं नातं म्हणजे रुणझुंत मधुर गाणं. ती खळखळता निर्मळ निर्झर, ती खळखळता निर्मळ निर्झर. मी माझं तिच्यासोबत वाहनं, मी माझं तिच्यासोबत वाहनं, मी माझं तिच्यासोबत वाहनं. तर ही माझी एक चारोळी होती. माझ्या काही चारोळ्या या तुमच्या रचना सादर करीत असताना मी मधून सादर करणार आहे, कारण रचनांचा ओघ जास्त आहे आणि त्या सर्व रचना ज्या आहेत त्या आजच्या शोमध्ये आपण सादर करणार आहेत. सर्वच्या सर्व रचना ज्या मान्यवरांनी आपल्या आजच्या शोसाठी पाठवलेल्या आहेत आणि जसं की आपल्याला माहीत आहे की आपण विषयाचं आणि याबरोबरच रचनांचं सुद्धा बंधन देतो आणि आपण 60 रचना ज्या आहेत त्या आज आमंत्रित केल्या होत्या. त्यातल्या पहिल्या रचनेकडे वळूयात आणि पहिल्या रचनेमध्ये सौ हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून. सौ हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिलं आहे, जीवन रंगभूमी आहे. या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की संसारात सर्वच व्यस्त, वाट इथे न कुणाची ही पाहे. संसारात सर्वच व्यस्त, वाट इथे न कुणाची ही पाहे. जिकडे तिकडे पसारा सारा, जीवन एक
रंगभूमी आहे. जिकडे तिकडे पसारा सारा जीवन एक रंगभूमी आहे. वेगवेगळे रूप दाखवून क्षणातच सारे बदलती. वेगवेगळे रूप दाखवून क्षणातच सारे बदलती. पडद्या आड जग दुसरेच, पडद्या आड जग दुसरेच. रंगमंचावर हास्य फुलवती, रंगमंचावर हास्य फुलवती. वाह. आणि खरंच की जीवन ही एक रंगभूमी आहे. प्रत्येकजण व्यस्त आहे, प्रत्येकजण स्वतःमध्ये व्यस्त आहे. तो बोलतो एक, वागतो एक, मनामध्ये एक असतं आणि जगाला तो हसरा असल्याचं दाखवत असतो. आणि अगदी खरं आहे, जसं मॅडमनी लिहिलं आहे की प्रत्येकाला या रंगमंचावर जीवनाच्या अनेक भूमिका वठवाव्या लागतात. कधी कधी आपल्या दुःख जे आहे ते अंतरामध्ये लपवून जगासमोर हसऱ्या चेहऱ्याने यावं लागतं. आपलं दुःख जगाला कळू नये म्हणून ओठांवर हसू आणावं लागतं. खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये अमिता शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून. अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की आभाळ दाटून आलं की मन भरून येतं. आभाळ दाटून आलं की मन भरून येतं. आठवणीतलं दुःख मग हळूच ओघळू लागतं. आठवणीतलं दुःख मग हळूच ओघळू लागतं. खिडकीच्या बाहेर पावसाचा दंगा असतो. खिडकीच्या बाहेर पावसाचा दंगा असतो. अंतरात माझ्या खोल, अंतरात माझ्या खोल शांततेचा पसारा साचतो, शांततेचा पसारा साचतो. वाह. खूप गहिरे असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की जेव्हा जेव्हा आभाळ दाटून येतं तेव्हा मन भरून येतं आणि आठवणीतलं जे दुःख आहे ते ओघळू लागतं. आणि आठवणीतलं दुःख हे पावसासोबत वाहतं. चार्ली चॅप्लिन जे हास्यसम्राट म्हणून होते, जगामध्ये प्रसिद्ध होते, त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला पावसात रडायला आवडतं. त्याचं कारण असं आहे की माझे अश्रू कोणाला दिसत नाही. ते चेहऱ्यावरून पावसाचे थेंब वाहत आहेत असं जे आहे ते सर्वांना वाटेल. जरी मी रडलो तरी पाऊस असल्यामुळं पावसासोबत ते मिसळून जातील आणि मी दुःखी आहे हे कोणाला कळणार नाही. जसं मॅडमनी लिहिलं आहे की जेव्हा खिडकीबाहेर आपण डोकावतो तर धो धो पाऊस पडत असतो आणि आपल्या मनामध्ये जे आहे ती शांतता असते. ती शांतता अनुभवत पावसाचा बाहेरचा दंगा कानाने टिपत आपण हा प्रवास करत असतो. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये हृदयजाकी या नावाने सर लिहितात. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर. हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान. सर लिहित आहेत की वाटले साहित्यात मिरवावी लेखनी, आपल्याही हातात शोभावी लेखनी. वाह. वाटले साहित्यात मिरवावी लेखनी, आपल्याही हातात शोभावी लेखनी. भरलेले मन करावे मोकळे, वाचावे सर्वांनी लवता पापणी. वाचावे सर्वांनी लवता पापणी. थरथर त्या बोटांनी पेलले धनुष्य ते, थरथर त्या बोटांनी पेलले धनुष्य ते. स्वीकारले मनाने दिली मग चाचणी, स्वीकारले मनाने दिली मग चाचणी. वदले मोठ्या मनाचे लोक ते, वदले मोठ्या मनाचे लोक ते. लिहा म्हणाले वाढू लागली मागणी, वाढू लागली मागणी. वाह. आणि खरंच जेव्हा नवसाहित्यिक असतात तर त्यांच्याबद्दल हा जो प्रसंग आहे, जसं की सरांनी नवसाहित्यिकांबद्दल लिहिलेलं आहे की जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपणसुद्धा लिहिलं पाहिजे, आपलंसुद्धा लोकांनी वाचलं पाहिजे, आपलं मन त्या लेखणीच्या माध्यमातून मोकळं केलं पाहिजे आणि आपलं वाचन लोकांना आवडलं पाहिजे, तेव्हा आपण एक प्रयत्न सुरू करतो. आणि प्रयत्न सुरू केल्यानंतर लोक वाचतात आणि लोक प्रतिसाद देतात. आणि लोक प्रतिसाद देत असताना आपला आत्मविश्वास जो आहे तो वाढत असतो. तर तो आत्मविश्वास कशा पद्धतीनं वाढत गेला या अनुषंगानं सरांच्या या रचना होत्या. जे नवोदित साहित्यिक आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांना या सर्व गोष्टीचं ज्ञान असतंच. परंतु जे नवोदित साहित्यिक आहेत किंवा ज्यांना लिहायचं असतं ते खूप संकोच बाळगतात. त्यांना नेहमी असं वाटत असतं की जे मी लिहितो ते इतरांना आवडेल का, जे मी लिहितो त्यामध्ये काही चुका तर नसतील का, जे मी लिहितो ते काही त्याच्याबद्दल लोक काही टीका टिप्पणी तर करणार नाहीत का. जे नवोदित साहित्य मान्यवर आहेत, साहित्यिक मान्यवर आहेत, त्यांना मी आवर्जून सांगेन
की तुम्ही लिहिता हे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही काय लिहिता याला तेवढं महत्त्व नाही. कारण तुम्ही सुरुवात केली तरच तुमची लेखणी परिपक्व होईल. तुम्ही वाचन केलं, तुम्ही लेखन केलं आणि तुम्ही मनात जे वाटतं तुम्हाला ते जर लिहित गेलात तर निश्चितपणे तुमच्या लेखणीला धार येईल. तुमचे शब्द हे इतरांना आवडायला सुरू होतील. मी नेहमी असं म्हणतो की जे तुम्हाला आवडतं ते लिहा, जे जगाला आवडतं ते लिहू नका. कारण आज तुम्ही लिहिलेली गोष्ट, तुमच्या आवडीची लिहिलेली गोष्ट उद्या कदाचित जगाची पसंत बनवू शकेल, जगाला ती गोष्ट आवडू शकेल. त्यामुळं जगाचा विचार न करता मनसोक्त मोकळे व्हा, मनसोक्त लिहा आणि स्वतःमधली प्रतिभा जी आहे ती जगासमोर आणा. जग नावं ठेवेल, जग टीका टिप्पणी करेल, जग कौतुकसुद्धा करेल. कौतुकाने हुरळून जाऊ नका आणि टीका टिप्पणीने खचून जाऊ नका. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण कसंही वागलं, कसंही बोललं तर टीका टिप्पणी या गोष्टी या ओघानं येतातच. त्यामुळे त्याला न घाबरता मनसोक्तपणे व्यक्त झालं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. लेखणीद्वारे आपण जगासमोर गेलं पाहिजे. आणि खरंच नवोदित काही कवी, काही कवयित्री, काही साहित्यिक इतके प्रतिभावंत आहेत की जेव्हा त्यांचे शब्द आपण वाचतो तेव्हा ते हृदयाला भिडतात. त्यांचे शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा काळजाचा ठोका चुकतो. परंतु त्यांच्यातली ती प्रतिभा ती लपवलेली असते, ती लपलेली असते. त्यांना योग्य असा प्लॅटफॉर्म मिळत नाही. म्हणूनच सुमारे 4.25 वर्षापूर्वी आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM माध्यमातून जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांसाठी हे खुलं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं. आणि या व्यासपीठावर आपण आलात, आपण स्वतःला सादर केलं आणि आता पहा तुमच्या रचना या जगभर ऐकल्या जात आहेत. आणि निश्चितच तुमची रचना अप्रतिम आहे, म्हणूनच ती या शोमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनमोकळेपणाने आपण सर्वांनी लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, आपल्या भावभावनांना वाव दिला पाहिजे. आणि आपण एक समाजाचा घटक म्हणून समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनांबद्दल आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. कारण लेखणी ही अशी ताकद आहे की ज्याच्यामुळं जग बदलता येतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, 2 चारोळ्यांकडे वळूयात. त्या 2 चारोळ्यांमध्ये माधुरी लेनगुरे मॅडम लिहित आहेत, मूल जिल्हा चंद्रपूर येथून. माधुरी लेनगुरे मॅडम यांनी मूल जिल्हा चंद्रपूर येथून लिहिले. नक्षत्र या नावाने मॅडम लिहितात. आणि पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की मनाच्या उंबरट्यावर फक्त तुझी ओढ, मनाच्या उंबरट्यावर फक्त तुझी ओढ, सुरवंटातून फुलपाखरू निघते किती गोड, सुरवंटातून फुलपाखरू निघते किती गोड, निघते किती गोड. वाह! तर मनाच्या उंबरठ्यावर फक्त तुझी ओढ आहे, असं खूप अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की भावनांची साथ घालताना कोरी पानं अशी काही सुटली, भावनांची साथ घालताना कोरी पानं अशी काही सुटली, त्याच्या आठवणीच्या सुगंधात, त्याच्या आठवणीच्या सुगंधात ती बेधुंद मनसोक्त भिजली, ती बेधुंद मनसोक्त भिजली, मनसोक्त भिजली. वाह! खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होतं की भावनांची साथ घालताना कोरी पानं काही सुटून गेली आणि आठवणीच्या सुगंधात ती भिजली. तर आठवणींच्या सुगंधामध्ये भिजलेली कोरी पानं मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती. श्रोते हो, पुढच्या एका आपण सुंदर चारोळीकडे वळूया. आणि मोगरा या शीर्षकाखाली सौ अनघा अनिल कुलकर्णी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ अनघा अनिल कुलकर्णी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की शुभ्र कळ्या आणि शुभ्र फुले अंगणी आसमंती दरवळला, तयाचा वेलू गेला गगनावरी. शुभ्र कळ्या आणि शुभ्र फुले अंगणी आसमंती दरवळला, तयाचा वेलू गेला गगनावरी, धुंद गंध हा श्वासात भरला, धुंद गंध हा श्वासात भरला. वाह! आणि कळ्यांचा फुलांचा जो गंध आहे तो आसमंतामध्ये दरवळून तो श्वासामध्ये भरला, असं खूप अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका कवितेकडे वळूया. त्या कवितेमध्ये नागेश सोपान फुलवळे सर लिहित आहेत
नागेश सोपान फुलवळे सरांनी जांभळे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथून लिहिले. सुमनसूत या नावाने सर लिहितात. आणि सरांनी देणं निसर्गाचं असंच बहरू दे या शीर्षकाखाली लिहिलं आहे. देणं निसर्गाचं असंच बहरू दे या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की निसर्ग देतो भरभरून सदा पानं फुलं फळ प्रेम छाया. निसर्ग देतो भरभरून सदा पानं फुलं फळ प्रेम छाया. जीव लावून मुलांच्या परी प्राणी मात्रांना सदैव माया. वाह. जीव लावून मुलांच्या परी प्राणी मात्रांना सदैव माया. देई श्वास मला सखा माझा, देई श्वास मला सखा माझा. पोटास पोटभर घास भरवी, पोटास पोटभर घास भरवी. मनरंजना अबाल वृद्धांच्या, मनरंजना अबाल वृद्धांच्या. बाग फुलवी, बाग फुलांची सुंदर ही नटवी, बाग फुलांची सुंदर ही नटवी, सुंदर ही नटवी. वाह. तर निसर्गाचं जे देणं आहे ते निसर्गाचं देणं सरांनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. आणि खरंच श्रोते हो की निसर्ग आपल्याला पानं देतो, फुलं देतो, फळं देतो, प्रेम देतो, छाया देतो. आणि मुलांच्या परी जी आहे ती माणसावर आणि प्राण्यांवर सुद्धा माया करतो. तर आपण त्याला जपलं पाहिजे, आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे, आपण त्याचं संगोपन केलं पाहिजे. असा खूप अप्रतिम असा सामाजिक संदेश देणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की इवलाचा मोगरा घरभर पसरला, इवलाचा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून. इवलाचा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून. मी घरातला काना कोपरा दरवळताना रातराणीचा सुगंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, रातराणीचा सुगंध सुद्धा गेला मनोमन हर्षून. ही माझी एक चारोळी होती. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू नीटनेटकी आणि मी नेहमी विस्कटलेला, तू नीटनेटकी मी नेहमी विस्कटलेला. दरवेळी मी दूर जाताना, दरवेळी मी दूर जाताना तू धरलास हात सुटलेला, तू धरलास हात सुटलेला. तर ह्या माझ्या काही चारोळ्या होत्या. मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिलंय सोबतीचा प्रत्येक क्षण जपला आहे चंद्रसाक्षीने मी काळजाच्या कुपीत. सोबतीचा प्रत्येक क्षण जपला आहे चंद्रसाक्षीने मी काळजाच्या कुपीत. जेव्हा जेव्हा त्या चंद्राला चोरून पाहतो, जेव्हा जेव्हा त्या चंद्राला चोरून पाहतो तो खुणावून म्हणतो सांगू का जगाला गुपित, सांगू का जगाला गुपित. तर ही माझी या काही चारोळ्या होत्या. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया आणि त्या पुढच्या रचनांकडे वळूया. आणि त्या रचनांपैकी प्रकाश नारायण फरडे सरांच्या रचनेमध्ये प्रकाश नारायण फरडे सर लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून बोचणारी फुलं या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की बोचणारी फुलं या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की कधी कधी आपल्याच फुलांना जरी बोचण्याचा जडला आजार, कधी कधी आपल्याच फुलांना जरी बोचण्याचा जडला आजार. काटे टोचणाऱ्या फुलांविषयी आपण करायची नाही तक्रार, काटे टोचणाऱ्या फुलांविषयी आपण करायची नाही तक्रार. सुखदुःखांच्या प्रत्येक क्षणी आपला स्वतःशी असावा करार, सुखदुःखांच्या प्रत्येक क्षणी आपला स्वतःशी असावा करार. किती बदलली कितीही नियत जरी, बदलली कितीही नियत जरी. पोटात घालायच्या चुका हजार, पोटात घालायच्या चुका हजार. वाह. आणि खरंच की आपलीच फुलं आजारी असतील म्हणजेच आपले कुणी दुखावलेलं असेल, कुणी आपल्याला दुखावलं असेल आणि कुणी आपल्याला डंख करत असेल, कुणी आपल्याला बोचत असेल, टोचत असेल तर त्याच्याविषयी जे आहे ते आपण तक्रार करायची नाही. आपल्या काटे टोचणाऱ्या फुलांविषयी जे आहे ते आपण तक्रार करायची नाही. आणि सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी आपण सोबत राहायचं. आणि नियत कुणाची कितीही बदलली तरी आपण त्यांच्या चुका पोटात घालून आपण मात्र ठाम राहायचं. असा खूप अप्रतिम सुंदर असा संदेश जो आहे तो सरांच्या या रचनेमध्ये होता. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की कोणी आपल्याशी वाईट वागलं की आपण लगेच त्याच्याशी वाईट वागायला जातो.
परंतु जेव्हा आपण त्या व्यक्तीशी वाईट वागत असतो तेव्हा वाईट वागत असताना तो वाईट गुण दुर्गुण तो आधी आपण स्वतःच्या अंतरामध्ये निर्माण करतो, तो डोक्यामध्ये येतो, तो अंतरामध्ये निर्माण करतो आणि नंतर तो ओठावाटे आपण समोरच्या व्यक्तीला ते व्यक्त करत असतो. म्हणजे इतरांना कोणतीही चुकीची वाईट गोष्ट बोलण्याच्या आधी आपण स्वतः वाईट होत असतो आणि आपल्यामध्ये जो चांगुलपणा असतो तो बाजूला ठेवून जो आपल्यामध्ये वाईटपणा नाही तो वाईटपणा आपण निर्माण करतो, तो इतरांसाठी करतो. तर माझं असं म्हणणं आहे की आपण इतरांसाठी वाईट होऊ नये. दोन गोष्टी होऊ शकतात. एक, त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे त्या व्यक्तीला आपण टाळू शकतो. परंतु त्या व्यक्तीसाठी आपण वाईट होणं हे कधीच योग्य नसतं, नाही का. आणि खूप अप्रतिम असा संदेश सरांच्या रचनेमधून होता. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात आणि ओढ या शीर्षकाखाली सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सौ आरती प्रवीण नागपुरे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलं आहे की ओढ असे शब्दांना कागदावरी उमटवण्याची, ओढ असे शब्दांना कागदावरी उमटवण्याची, भावनेच्या गर्भातुनी नव्याने प्रकटण्याची, भावनेच्या गर्भातुनी नव्याने प्रकटण्याची, रीते करण्यासमन आसवे बनून ओघळण्याची. वाह. रीते करण्यासमन आसवे बनून ओघळण्याची, एकांत सरताना, एकांत सरताना कवितेतून उभारण्याची, कवितेतून उभारण्याची, कवितेतून उभारणीची. वा. खरंच की रीते करण्यासमन आसवे बनून ओघळण्याची, एकांत सरताना कवितेतून उभारण्याची, कवितेतून उभारण्याची. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की शब्दांची जी ओढ असते कागदावर उमटण्याची, भावनेच्या गर्भातून प्रकटण्याची, आसवे बनून ओघळण्याची असो की कवितेतून उभारण्याची असो, ती शब्दांची ओढ मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये काय बोलू काय बोलू या शीर्षकाखाली विजय राधामाणिक वासाडे सर लिहित आहेत टेकाडी कन्हान नागपूर येथून. टेकाडी कन्हान नागपूर येथून सरांनी लिहिलं आहे की कळेना मला मी कुणा काय बोलू, कळेना मला मी कुणा काय बोलू, इथे काय बोलू तिथे काय बोलू. वाह. कळेना मला मी कुणा काय बोलू, इथे काय बोलू तिथे काय बोलू, हरे कास आहे स्वतःचीच पडली, अरे कास आहे स्वतःचीच पडली, कुणा काय बोलू कुणा काय बोलू. वाह. इथे कोण नाही कोणाचेच ऐकत, इथे कोण नाही कुणाचेच ऐकत, नवे काय बोलू जुने काय बोलू. वाह. कुणा ना कशाची तमाती जराही, कुणा ना कशाची तमाती जराही, याला काय बोलू त्याला काय बोलू, याला काय बोलू त्याला काय बोलू. वाह वाह वाह. काय बोलू. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर अगदी मोजक्या शब्दामध्ये सरांनी जे मनातले भाव आहेत, जे प्रत्येकाच्या मनामध्ये असतात की इथं प्रत्येकाला स्वतःचं पडलेलं असतं, तर आपण कोणाला काय बोलावं आपल्याला कधी कधी कळत नाही की कुठं बोलू काय बोलू. मनातली ही जी भावना आहे ते कोणापाशी व्यक्त करू. काय नवं बोलायचं असतं, काही जुनं बोलायचं असतं, पण कुणाला कोणाची तमा नसते. इथं फक्त प्रत्येकाला बोलायचं असतं, ऐकायचं कोणालाच नसतं. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून. माधुरी इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलं आहे की दूर आकाशी एक सौम्य तारा, थोडा मंदावला थंडगार वारा, दूर आकाशी एक सौम्य तारा, थोडा मंदावला थंडगार वारा, घुंगरू घंटांचा तोच गोडनाद, घुंगरू घंटांचा तोच गोडनाद, गायीची वासराला घातलेली साद. वाह. गायीची वासराला घातलेली साद, पिंपळ पान जणू वाजवी ती टाळ. क्या बात आहे. पिंपळ पान जणू वाजवी ती टाळ, हुरहुर लावणारी ही कातर वेळ, हुरहुर लावणारी ही कातर वेळ, नंदादीपाची शांत तेवणारी ज्योत, नंदादीपाची शांत तेवणारी ज्योत, शुभं करोतीने मन होई
माझे शांत, शुभं करोतीने हो मन होई माझे शांत, माझे शांत. वाह. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन, खूप अप्रतिम अशी कल्पनाविलास जो होता तो यामध्ये जो अनुभूती असते एका सांजवेळेची जी आहे ती अनुभूती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती की आकाशामध्ये एक सौम्य तारा दिसावा, थंडगार वारा सुटलेला असावा, घुंगरू घंटांचा गोड नाद गाणी यावा आणि गाईने वासराला घातलेली साल. वा. आणि जसं मॅडमने लिहिलं आहे की पिंपळपान जणू वाजवी ती टाळ. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं वर्णन या रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. त्या सुंदर अशा कवितेमध्ये आठवण शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिलं आहे की आठवण तुझी जपते मनात, वारंवार येती अश्रू नयनात. आठवण तुझी जपते मनात, वारंवार येती अश्रू नयनात. मन झाले तुझे कळेना मजला, मन झाले तुझे कळेना मजला. घायाळ हृदय पाहता तुझला, घायाळ हृदय पाहता तुझला. ओढ लागे जीवा भेटण्याची आस, ओढ लागे जीवा भेटण्याची आस. लागता चाहूल रोखते हा श्वास. वा. लागता चाहूल रोखते हा श्वास. वसे रोम रोमी तूच अलवार, वसे रोम रोमी तूच अलवार. मोर पिसी स्पर्श तुझा हळवार, मोर पिसी स्पर्श तुझा हळवार. वाह. तर जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा अंगावर रोमांच उभा राहतात. त्या आठवणीला आपण मनामध्ये जपलेलं असतं. त्या आठवणींमुळं नयनांमधून पाणी उमळत असतं. मन हे कधी त्याचं झालेलं असतं हे कळत नाही. त्याला पाहिल्यावर हृदय घायाळ होतं. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये गोविंद कुलकर्णी सर लिहित आहेत नौपाडा ठाणे इथून. गोविंद कुलकर्णी सरांनी नौपाडा ठाणे इथून लिहिलं आहे की मात संघर्षावर या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की आजकालचे जीवन आहे संघर्षाचे वारुळ, आजकालचे जीवन आहे संघर्षाचे वारुळ. सकारात्मकतेने चला संघर्षाला नका राहू बांगुळ, सकारात्मकतेने चला संघर्षाला नका राहू बांगुळ. जीवनातील संघर्षाला तोंड द्या प्रत्येक प्रश्नाला, जीवनातील संघर्षाला तोंड द्या प्रत्येक प्रश्नाला. संघर्ष होतो आणि जातो, संघर्ष होतो आणि जातो. मात करून लागा लढायला, मात करून लागा लढायला. वाह. आणि खरंच की आजकालचं जीवन हे संघर्षाचं वारुळ आहे अशी उपमा देऊन सरांनी जीवनामधला संघर्ष जो आहे तो आपल्या रचनेमध्ये मांडलेला आहे. आणि जसं सर म्हणाले की प्रत्येक प्रश्नाला आपण तोंड दिलं पाहिजे, प्रत्येक संघर्षावर आपण मात केली पाहिजे. आणि जो लढतो तो जिंकतो हा इतिहास आहे. आणि जो लढतच नाही, जो बहाणे बनवतो, जो लढायला तयार नसतो, जो मनानं हारतो तो कधी जिंकू शकत नाही. आपल्याला माहीत आहे छोट्यातली छोटी मुंगी असते, ती मुंगीसुद्धा वारूळ तयार करते. खरंच सरांनी खूप अप्रतिम आणि सुंदर असा जीवनातला संघर्ष आणि त्यावर मात कशी करायची याबद्दलचं खूप अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूया. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये भावना शिंपी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. भावना शिंपी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. नियती या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की जितकं मिळालं तितकं घ्यावं, बाकी नियतीवर सोडावं. जितकं मिळालं तितकं घ्यावं, बाकी नियतीवर सोडावं. काहीतरी आपल्या हातावर असेलच ना, काहीतरी आपल्या हातावर असेलच ना. त्या रेखांना मात्र मनापासून जपावं, त्या रेखांना मात्र मनापासून जपावं, मनापासून जपावं. वाह. आणि खरंच की खूप वेळा आपण आणखी हवं, आणखी हवं या अभिलाषेपोटी धावत राहतो, परंतु नियतीनं जे ठरवलेलं असतं ते घडतं. खूप वेळा आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळं. खूप वेळा असं होतं की आपण केलेले प्लॅन्स वेगळे असतात आणि आपल्यासमोर वाढून वेगळं ठेवलेलं असतं. त्यामुळं जेवढं मिळतं तेवढं घेतलं पाहिजे, बाकी नियतीवर सोडलं पाहिजे. आणि जसं मॅडम म्हणत आहेत की काहीतरी आपल्या हातात असेलच ना,
आपण जे आपल्या पाशी आहे त्याच्या जोरावर प्रयत्न करूया. आपण आपल्या पाशी आहे त्यातलं घेऊन आपलं सर्वोत्तम देऊया. आपण आपल्या हातामध्ये जे आहे त्याचा उपयोग करून जे आहे ते आपण आपल्या जिद्दीच्या जोरावर, आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर, आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण स्वतःला सिद्ध करून दाखवूया. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या 4च ओळीमध्ये जे आहे ते मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये गुलाब पुष्प या शीर्षकाखाली संगीता नागदेवे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. संगीता नागदेवे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलं आहे की वाढदिवस असो वा कोणतेही शुभकार्य, वाढदिवस असो वा कोणतेही शुभकार्य, गुलाबाच्या पुष्पाशिवाय असते अधुरे सर्व. वाढदिवस असो वा कोणतेही शुभ कार्य, गुलाबाच्या पुष्पाशिवाय असते अधुरे सर्व. काट्यावर उमलतो तरी रूप त्याचे खुलून दिसते, काट्यावर उमलतो तरी रूप त्याचे खुलून दिसते. संकटाला नका घाबरू हा संदेश जना सांगून जाते, संकटाला नका घाबरू हा संदेश जना सांगून जाते. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं गुलाब पुष्पाचं उदाहरण देऊन मॅडमनी कधीही संकटाला घाबरू नका असा सुंदर असा सामाजिक संदेश जो आहे तो या रचनेमधून दिलेला आहे. आणि अगदी खरं आहे की गुलाब हा काठ्यामध्ये असतो तरी तो फुलतो, गुलाब हा काठ्यामध्ये असतो तरीसुद्धा तो आपलं फुलणं विसरत नाही, तो आपला सुगंध पसरवणं विसरत नाही. आणि माणसांचं सुद्धा असंच असतं. आपल्याला कितीही संकटे असो, आपल्याला कितीही दुःख असो, आपण फुलणं, हसणं आणि सुख मानणं, समाधान मानणं हे सोडलं नाही पाहिजे, जसं मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये लिहिलेलं आहे. आणि श्रोतेहो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे की कविता नुसतेच शब्दांचे नसे खेळ, कविता नुसतेच शब्दांचे नसे खेळ, कल्पनेच्याही पलीकडची असे कल्पना, कल्पनेच्याही पलीकडची असे कल्पना, असतो शाब्दिक अलंकाराचा मेळ, असतो शाब्दिक अलंकाराचा मेळ, अंतर्मनातून असते मांडलेली कल्पना, अंतर्मनातून असते मांडलेली कल्पना. आणि अगदी खरं की कविता म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नसतो, तर त्यामध्ये भावभावना असतात, कल्पना असतात. आणि जसं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी, तर शाब्दिक अलंकार आणि अंतर्मनातले भाव जे आहेत ते कवितेमध्ये असतात. तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही चारोळी होती. याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे म्हणजेच आनंदकंद वृत्तातील गझलेकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून. हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून लिहित आहेत की वाटेत टोचणाऱ्या काट्यास मोल आहे, विरहात पोळणाऱ्या नात्यास मोल आहे. वाह! वाटेत टोचणाऱ्या काट्यास मोल आहे, विरहात पोळणाऱ्या नात्यास मोल आहे, कित्येक वृक्ष गेले वाहून जलप्रपाती, कित्येक वृक्ष गेले वाहून जलप्रपाती, डौलात डोलणाऱ्या पात्यास मोल आहे. वाह! ओतून धान्य राशी ओसंडली गुदामे, ओतून धान्य राशी ओसंडली गुदामे, भोजास सिद्ध करत्या जात्यास मोल आहे, भोजास सिद्ध करत्या जात्यास मोल आहे. आणि ही सरांनी शेवटच्या शेरामध्ये लिहिलंय की कोणी नसे कुणाचे पर आपभेद नुरला, कोणी नसे कुणाचे पर आपभेद नुरला, मिथ्यास सांगणाऱ्या सत्यास मोल आहे, मिथ्यास सांगणाऱ्या सत्यास मोल आहे. वाह! ना त्यास मोल आहे या शीर्षकाखाली ही अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी सरांची गझल होती. आणि या गझलेनंतर पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्रीमती सुमन सोळसे मॅडम लिहित आहेत नेवासा फाटा अहमदनगर येथून. श्रीमती सुमन सोळसे मॅडम यांनी नेवासा फाटा अहमदनगर येथून लिहिलंय एक गाव या शीर्षकाखाली. मॅडम लिहित आहेत माझ्या हृदयाच्या कप्प्यात एक छोटंसं गाव वसतं, माझ्या हृदयाच्या कप्प्यात एक छोटंसं गाव वसतं, त्या गावातील प्रत्येक घरावर मात्र फक्त तुझंच नाव असतं, त्या गावातील प्रत्येक घरावर मात्र
फक्त तुझंच नाव असतं, फक्त तुझंच नाव असतं. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमभाव मांडणारी ही रचना होती. याबरोबरच पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम लिहित आहेत जुन्नर येथून. सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून संस्कार शीर्षकाखाली एक चारोळी पाठवलेली आहे आणि मॅडमने लिहिलं आहे की जीवनात स्वप्नांना बळ मिळाले, जीवनात स्वप्नांना बळ मिळाले, जन्मदात्यांचे संस्कार अनमोल, जन्मदात्यांचे संस्कार अनमोल, यशाची शिखरे गाठण्यास प्रयत्नशील, यशाची शिखरे गाठण्यास प्रयत्नशील, जरी संकटांच्या वेदना मनी खोल, जरी संकटांच्या वेदना मनी खोल, मनी खोल. वाह! आणि खरंच की जन्मदात्यांचे अनमोल असे संस्कार सोबत असले की स्वप्नांना बळ मिळतं. यशाची शिखरे गाठण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण संकटांवर मात करू शकतो. असा सुंदर असा संदेश या चारोळीमधून होता. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, म्हणजेच गझलेकडे वळूया. आणि कलिंद नंदिनी या वृत्तातील गझलेमध्ये प्रशांत कदम सर लिहित आहेत मुंबई येथून. दिलखुलास हसायचे या शीर्षकाखाली सरांनी 2 शेर पाठवलेले आहेत. प्रशांत कदम सर मुंबई येथून लिहित आहेत, दिलखुलास हसायचे, असेच हे रडखडत कशास ते जगायचे, असेच हे रडखडत कशास ते जगायचे, जगायचे असे तसे मला न हे जमायचे. वाह! जगायचे असे तसे मला न हे जमायचे, हवेत योग्य मार्ग अन जगायच्या नव्या दिशा, हवेत योग्य मार्ग अन जगायच्या नव्या दिशा, जमेल दिलखुलास मग खरे खुरे हसायचे, जमेल दिलखुलास मग खरे खुरे हसायचे, खरे खुरे हसायचे. वाह! आणि खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमधून होते. खूप सुंदर असा सकारात्मक संदेश सरांच्या या गझलेमध्ये होता की रडत खडत कशाला जगायचं, आणि रडत खडत जगणं हे आपल्याला जमणार नाही, तर आपण दिलखुलास हसत खेळत जगायचं. तर खरंच आयुष्य हे खूप छोटं आहे, आयुष्य हे क्षणभंगूर आहे, माणसाचा भरवसा नसतो असं म्हटलं जातं. तरीसुद्धा आपण जगत नाही, तरीसुद्धा आपण क्षणांचा आनंद घेत नाही, तरीसुद्धा आपण प्रत्येक क्षणांमध्ये दुःखी असतो, प्रत्येक क्षणांना दुःखी करतो. अपेक्षा आणि उपेक्षा या गर्तेमध्ये आपण इतके खोल डुंबून जातो की आनंदाचे, उल्हासाचे, उत्साहाचे, सुख समाधानाचे असंख्य क्षण येतात आणि नजरेसमोरून निघून जातात, जे परत कधीच येत नाही. म्हणून जगायला शिका, आनंदात जगायला शिका, क्षणांचा आनंद घ्यायला शिका, कारण आयुष्यच क्षणांचं आहे. आणि जेव्हा आपण क्षणांचा आनंद घ्यायला शिकू, जेव्हा आपण कमी अपेक्षा ठेवायला शिकू, जेव्हा आपण आपल्याला आलेल्या उपेक्षेमुळं खचून जाणं बंद करू, जेव्हा आपण आपल्या मनाचा ताबा इतरांकडे देणं बंद करू, जेव्हा आपण इतरांच्या छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेणं बंद करू, जेव्हा आपण इतरांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीला नकारात्मक घेणं बंद करू, तेव्हा आपल्याला आनंद मिळणार आहे, तेव्हा आपल्या प्रत्येक क्षणांमध्ये सुख असणार आहे, तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षण हा आनंदाचाच वाटणार आहे. आणि जगाचा एक नियम आहे, इतरांकडून अपेक्षा करू नका, त्यातल्या त्यात आनंदाची तर अजिबात करू नका, कारण कुणी कुणाला आनंद देईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही, पण आपण स्वतः तरी आनंदी राहू शकतो, आपण स्वतः तरी आपल्या अंतर्मनामध्ये आनंदाची निर्मिती करू शकतो. आणि एकदा आपण स्वतः आनंदी राहायचं ठरवलं, एकदा आपण स्वतः प्रसन्न आणि हसतमुख राहायचं ठरवलं की आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो सुद्धा आनंदी होऊन जाईल. आणि निश्चितच तुमच्या अवतीभोवती जेव्हा सकारात्मकता ही वाहायला लागेल, तेव्हा सर्व कामं ही अगदी निपटून जातील, ती सरळ मार्गाने होऊन जातील, त्यामध्ये अडथळे येणार नाही. परंतु जर मन दुःखी असेल, मन कष्टी असेल, मनामध्ये नकारात्मक विचार असतील, तर कोणतंच काम हे विना अडथळा पार पडत नाही, त्याला सारखे अडथळे येतात, वेगवेगळे फाटे फुटतात आणि मग आपण दुःखी होऊन जातो. हे माझ्या बाबतीत का घडतं असं म्हणून आपण शोक करतो. तर जे झालं ते विसरून गेलं पाहिजे, जे घडणार आहे त्याबद्दल प्लॅनिंग केलं पाहिजे, परंतु नाही घडलं तर आपण दुःखी नाही झालं पाहिजे, परिस्थितीला स्वीकारलं पाहिजे, नियतीला स्वीकारलं पाहिजे. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही गझल होती, सुंदर असे शेर होते की दिलखुलास हसायचे. या शीर्षकाखाली पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत, कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी
कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिले. वाचाल तर वाचाल या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की वाचनाने होते प्राप्त ज्ञान, पुस्तकाविषयी ठेवा अभिमान. वाचनाने होते प्राप्त ज्ञान, पुस्तकाविषयी ठेवा अभिमान. जागृत करून तुमचा स्वाभिमान, अवांतर करुण वाचन व्हा तुम्ही बुद्धिमान. अवांतर करुण वाचन व्हा तुम्ही बुद्धिमान. वृद्धिंगत करून आपले ज्ञान, मिळवा चार चौघात मान सन्मान. वृद्धिंगत करून आपले ज्ञान, मिळवा चार चौघात सन्मान. पाहून तुमचे ज्ञान दुनिया करील तुम्हा सलाम. पाहून तुमचे ज्ञान दुनिया करील तुम्हा सलाम. दुनिया करील तुम्हा सलाम. तर वाचनाचे किती फायदे आहेत आणि वाचल्यामुळं ज्ञान मिळते, वाचनामध्ये चार चौघामध्ये सन्मान मिळतो, असे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. वाचनाचा खूप अप्रतिम असा संदेश या रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. प्रेम कहाणी लिहू कवितेनी. प्रेम कहाणी लिहू कवितेनी या शीर्षकाखाली अमोल साबळे सर लिहित आहेत. अमोल साबळे सरांनी संतोष भीमराव पाटील कॉलेज मंद्रुप, विंचूर तालुका व जिल्हा सोलापूर येथून सरांनी लिहिले आहे. अमोल साबळे सर लिहित आहेत. विंचूर तालुका व जिल्हा सोलापूर येथून संतोष भीमराव पाटील कॉलेज मंद्रुप येथून सर लिहित आहेत की कवी राजाला कवी राणी म्हणाली. कवी राजाला कवी राणी म्हणाली, मी तुझी दिवानी तू माझा दिवाना. मी तुझी दिवानी तू माझा दिवाना. छेडू आपण दोघे कवितेचा तराणा. वाह. छेडू आपण दोघे कवितेचा तराणा. वारा गाईल गाणी प्रेमाच्या सुरांनी. वारा गाईल गाणी प्रेमाच्या सुरांनी. हृदयात समथिंग वाजे तुझ्या इशाऱ्यानी. हृदयात समथिंग वाजे तुझ्या इशाऱ्यानी. तुझा शब्द माझा शब्द गुंफू एकमेकांनी. तुझा शब्द माझा शब्द गुंफू एकमेकांनी. तू पण दिवाणी झालीस अमोलच्या कवितांनी. तू पण दिवाणी झालीस अमोलच्या कवितांनी. तुझी अन माझी प्रेम कहाणी लिहू कवितेनी. तुझी अन माझी प्रेम कहाणी लिहू कवितेनी. वाह. तर कवितेनी प्रेम कहाणी लिहू या शीर्षकाखाली सरांची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो, की कवी राजा आणि कवी राणी हे दोघेही दिवाणे झालेले आहेत आणि दोघं एकमेकांना जेव्हा आवडू लागले तेव्हा कवितेनी ही प्रेम कहाणी लिहूया असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, म्हणजेच दोन चारोळ्यांकडे वळूयात. आणि त्या दोन चारोळ्यांमध्ये सौ मीना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे येथून. सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे येथून लिहिलं आहे पहिल्या चारोळीत की मी तुझ्यासाठी व्हावे जिजाऊ, स्वराज्याची माती तू कसावी. मी तुझ्यासाठी व्हावे जिजाऊ, स्वराज्याची माती तू कसावी. लेका परस्त्रीकडे बघताना, लेका परस्त्रीकडे बघताना नजर तुझी शोभाची असावी. नजर तुझी शोभाची असावी. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की मी तुझ्यासाठी व्हावे जिजाऊ, स्वराज्याची माती तू कसावी. लेका परस्त्रीकडे बघताना नजर तुझी शोभाची असावी. तर परस्त्रीकडे पाहताना आपली नजर कशी असावी, तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखी असावी असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. आणि पुढच्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलं आहे की धुळे या तिहेरी भयानक अपघाताचा दोषी कोण, यंत्रणा की मानव. धुळे या तिहेरी भयानक अपघाताचा दोषी कोण, यंत्रणा की मानव. कसा मृत्यूचे तांडव खेळत क्षणात उद्ध्वस्त करून गेला हादसा नावाचा दानव. कसा क्षणात उद्ध्वस्त करून गेला हादसा नावाचा दानव. आणि खरंच खूप अप्रतिम असे हे जे भाव आहेत हे दोन्ही चारोळीमध्ये होते. पहिल्या चारोळीमध्ये मॅडमनी की परस्त्रीकडे पाहताना आपण कसं पाहिलं पाहिजे याबद्दलचे भाव मांडलेले होते. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये जे आहे ते खूप गहिरे, जो नुकताच अपघात झाला त्या अपघाताबद्दल जे आहेत ते भाव मांडलेले होते. आणि याबरोबरच आपण पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत गोंदिया येथून. राजेश मनोहरराव चौधरी सर गोंदिया, इंद्रायणीनगर भोसरी पुणे. सध्या इंद्रायणीनगर भोसरी पुणे इथून सर लिहित आहेत अमावस्या या शीर्षकाखाली की अमावस्येच्या दिनी असते काळोखी रात्र. अमावस्येच्या दिनी असते काळोखी रात्र. तारकाचे
पुंजकाने भरलेला नभछत्र. वाह. तारकाचे पुंजकाने भरलेला नभछत्र, झाडामागे लपून बसतो सुधाकर. झाडामागे लपून बसतो सुधाकर, शीतल प्रकाशाचे आम्हा मिळे आधार. शीतल प्रकाशाचे आम्हा मिळे आधार. वाह. तर अमावस्येचे वर्णन सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते की तारकांच्या पुंजकाने भरलेले नभछत्र असते नभामध्ये, या असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम लिहित आहेत चिंचवड येथून. सौ उज्ज्वला ढमढेरे मॅडम यांनी चिंचवड येथून लिहिलंय. उजाड बहाने सोडून सारे, हिरवी झाली धरती माई, लपत छपत वरती खाली अवखळ वाट चालत येई. वळणे घेत आडवे तिडवे तळे जिवंत वाहत राही. वळणे घेत आडवे तिडवे तळे जिवंत वाहत राही, काटावरली झाडे आपले तळ्यात रूप डोकावून पाही. निळ्या नभाच्या पटलावरती शुभ्र ढगांच्या कापूस राशी. निळ्या नभाच्या पटलावरती शुभ्र ढगांच्या कापूस राशी, बंद धाग्याचे तोडून वाटते सावर पसरली सोडून उशी. झुळूक वाऱ्याची चराचराला हळूच अलगद घाली मिठी. झुळूक वाऱ्याची चराचराला हळूच अलगद घाली मिठी, पाण्यावरती पाहून थरथर सुखावत पाही थकलेली दिठी. सुखावत पाही थकलेली दिठी. वाह. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन जे आहे निसर्ग वर्णनाचं तर मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे येथून. अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिलं आहे की माहेर शीर्षकाखाली त्यांनी लिहिलं आहे की जा रे जा 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 रे पवना, जा जा रे पवना माझ्या माहेराच्या गावा. जा जा रे पवना माझ्या माहेराच्या गावा, तेथे मिळेल तुला माझ्या आठवणींचा ठेवा. तेथे मिळेल तुला माझ्या आठवणींचा ठेवा. माय उभी नाही दारी आता बापही नाही घरा. माय उभी नाही दारी आता बापही नाही घरा. येशील कधी ताई विचारी रिता रिता उंबरा. येशील कधी ताई रिता रिता उंबरा. रिता रिता उंबरा. रिता रिता उंबरा. खरंच माहेर हे प्रत्येक सासरवाशिनीचा एक हळवा कोपरा असतो. सासरी कर्तव्य करून आपण सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण माहेरला जात असतो. तिथं आपल्या रक्ताची नाती असतात. तिथं आईवडील असतात, बहीण भाऊ असतात, शेजारी पाजारी असतात, आपल्या कुटुंबातील नात्यातील लोक असतात, मित्रमैत्रिणी असतात. आणि त्या सर्वांसोबत जे आहे ते आपण लहानपण घालवलेलं असतं. आपण लहानाचं मोठं त्या ठिकाणी झालेलो असतो. त्यामुळं तिथल्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी आपल्याला गहिवरून टाकतात. आणि जसं मॅडमनी शेवटच्या 4 ओळीमध्ये लिहिलं की माय उभी नाही दारी आता बापही नाही घरा. जेव्हा आईवडील नसतात तेव्हा जी मनाची अवस्था असते ती मॅडमनी शब्दबद्ध केली. आणि कधी येशील कधी ताई विचारी रिता रिता उंबरा. तर उंबरासुद्धा विचारतोय माहेरचा की ताई कधी येशील. खूप गहिरे असे भाव या रचनेमध्ये होते.